मेघदूताच्या मार्गावरून. संस्कृत महाकवी कालिदास यांनी रचलेलं मेघदूत हे काव्य सर्वख्यात आहे. पाऊस भरल्या मेघाला दूत कल्पून त्याचा वैशिष्ट्यपूर्ण प्रवास या काव्यात रेखाटला आहे. या मेघदूताच्या मार्गावरून प्रवास करण्याची अफाट कल्पना पुण्यातल्या तरुण अभ्यासकांनी यंदाच्या पावसाळ्यात राबवली. मेघदूताच्या मार्गावरून जाताना त्यांना काय दिसलं, काय जाणवलं, ऐकूयात. 15-16 वर्षांपूर्वीची गोष्ट. मी तेव्हा 15-16 वर्षांचा असेन. संघाच्या शाखेत नियमितपणे जात होतो, त्यामुळे स्वाभाविकपणे देशाचा वैभवशाली इतिहास, महापुरुषांची चरित्र, प्राचीन भारताची ज्ञानविज्ञानातील प्रगती असे वाचनाचे विषय असत. त्यावेळी महिन्यातून एकदा तरी कोणी मोठे प्रचारक किंवा अधिकारी शाखेवर भेटीला येत. एकदा भारतीय इतिहासाचा गाढा अभ्यास असणारे पाहुणे शाखेवर आले. त्यांचा प्राचीन भारताची वैज्ञानिक प्रगती अशाच कोणत्या तरी विषयावर 15 मिनिटं बौद्धिक झालं. त्यात त्यांनी रामायण महाभारतातील अत्याधुनिक शस्त्रास्त्र, पाऊस पाडणारं अस्त्र, आग लावणारं अस्त्र आणि अगदी आजच्या आण्विक अस्त्राप्रमाणे विध्वंस करू शकणाऱ्या ब्रह्मास्त्राची वगैरे माहिती दिली होती. रामायणातील पुष्पक विमान कसं खरं होतं याचा दाखला देताना त्यांनी त्यावेळी पुण्यातील डॉक्टर भावे यांनी स्वतःच्या विमानातून श्रीलंकेपासून अयोध्येपर्यंतच्या पुष्पक विमानाच्या मार्गाचा मागोवा कसा घेतला आणि त्यात त्यांना कसं तथ्य आढळलं हेही सांगितलं होतं. रामायण हे खरं घडलंच, पण त्यावेळी विमानही अस्तित्वात होती असंही सांगायला ते विसरले नव्हते. तेव्हाच केव्हा तरी अशाच एका व्याख्यानात दुसऱ्या एका इतिहासाच्या अभ्यासकांनी महाकवी कालिदासाने 2000 वर्षांपूर्वी मेघदूतातील ढगाचा जो प्रवास रेखाटला होता तोही विमानासारख्या सुविधेच्या आधारेच असं सांगितल्याचं मला आठवतंय. पण आपल्याला जे सांगितलं जात आहे त्याला नेमका आधार काय असं काही विचारायचं ते वय नव्हतं. आणि जे कोणी या गोष्टी सांगत होते ते वंदनीय असल्यामुळे डोळे झाकून त्या गोष्टींवर आम्ही सहजपणे विश्वासही ठेवत होतो. अर्थातच जसजसा मोठा होत गेलो तसतसं माझ्या विचारांमध्ये बदल होत गेले. भूतकाळातील लिखाणात सापडणाऱ्या वैज्ञानिक उल्लेखांच्या अर्थाचा योग्य बोध आणि त्याला पुराव्यांसह शास्त्रीय आधार असल्याशिवाय त्याचा अभिमान कसा बाळगता येईल असा प्रश्न पडू लागला. त्यामुळेच भारतीय मॉन्सूनच्या अभ्यासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आम्ही हाती घेतला तेव्हा आपल्या प्राचीन विज्ञानाचा माग काढण्याचा एक हेतू मनामध्ये होताच. म्हणूनच भारत आणि मॉन्सूनच्या संबंधांचा अभ्यास करणाऱ्या आमच्या प्रकल्पाला आम्ही मेघदूत हे नाव दिलं. मॉन्सूनच्या आगमनाच्या तारखांपासून ते मॉन्सून आल्यावर निसर्गात आणि समाजात होणारे बदल कवी कालिदासाने मेघदूत या काव्यातून रेखाटले आहेत. आमच्या प्रकल्पाचा उद्देशही नेमकाच असा काहीसा असल्यामुळे हे नाव सार्थ ठरेल असं वाटलं. प्रोजेक्ट मेघदूत हे नाव निश्चित केल्यावर कालिदासाच्या मेघदूताविषयी माहिती जमा करण्यास आम्ही सुरुवात केली. या शोधाशोधीत मेघदूताचे डझनवार इंग्रजी अनुवाद सापडले. त्यातील बहुतेक ब्रिटिश काळातील होते. काही हिंदी अनुवाद होते. मात्र संस्कृत सोपी वाटावी अशी अलंकारिक भाषा त्यात असल्यामुळे त्याचा नेमका बोध होत नव्हता. मेघदूत काव्याचा मराठीतही अनेकांनी अनुवाद केल्याचं समजलं. त्यामध्ये कुसुमाग्रज, शांता शेळके, बाबा बोरकर, वसंत बापट आदी नामवंत साहित्यिकांचा समावेश आहे. त्यांपैकी शांता शेळके यांनी केलेला अनुवाद आम्ही आमच्या अभ्यासासाठी निवडला. मेघदूत या काव्याची संकल्पना खूपच इंटरेस्टिंग आहे. यक्ष हा या काव्याचा नायक. कैलास पर्वतावरील कुबेराच्या अलकानगरी या राजधानीत राहणारा कुबेराचा हा सेवक. एकदा कामात चूक झाल्यामुळे या यक्षाला अलकानगरीपासून दूर दक्षिणेला असलेल्या रामगिरी पर्वतावर म्हणजे आजच्या रामटेक येथे वर्षभर जाऊन राहण्याची शिक्षा कुबेर फरमावतो. या शिक्षेपायी त्याला आपल्या प्रियजनांना सोडून दूरगावी जावं लागतं. त्यातच विदर्भातील तप्त उन्हाळ्याने तो हैराण होतो आणि आपल्या प्रेयसीच्या वियोगाने अधिकच व्याकुळ होतो. अशा दयनीय अवस्थेत त्या यक्षाला आषाढाच्या पहिल्या दिवशी रामगिरी पर्वतावर एक भला मोठा ढग उतरलेला दिसतो. तेव्हा या ढगाकडे पाहून आपल्या वियोगाच्या भावना तो ढगाकडे व्यक्त करू लागतो. आपल्या वियोगाने प्रेयसीही चिंतेत असेल या कल्पनेने तो त्या ढगाला आपल्या खुशालीचा संदेश प्रेयसीपर्यंत नेण्याची विनंती करतो आणि रामटेक ते अलकानगरी कोणत्या मार्गाने जावं याचं मार्गदर्शन करतो. या मार्गावरून जाताना लागणारी ठिकाणं, त्या ठिकाणांच्या प्रदेशात पावसाळा सुरू होण्याच्या वेळी असणाऱ्या निसर्गाचं, समाजाचं, संस्कृतीचं वर्णन हा कालिदासाच्या मेघदूत या काव्याचा मुख्य भाग. पूर्वमेघ आणि उत्तरमेघ या 2 भागात विभागलेल्या या काव्याच्या पूर्वमेघात
65 श्लोकांमधून मेघदूताच्या मार्गाचं वर्णन करण्यात आलं आहे. तर उत्तर मेघात 55 श्लोकांमधून प्रत्यक्ष अलकानगरी आणि यक्षाच्या प्रेयसीच्या मनोवस्थेचं वर्णन कालिदासानं केलं आहे. यक्षाने मेघदूताला सांगितलेल्या मार्गांपैकी बहुतांश वर्णन हे मध्य भारतातील आहे. याच श्लोकांचं वास्तव यंदा मान्सूनचा पाठलाग करताना तपासायचं आम्ही ठरवलं होतं. मेघदूताच्या मार्गावरून पावसाचा पाठलाग करणं ही खूप एक्सायटिंग कन्सेप्ट होती. पावसाचा पाठलाग होताना या मार्गावरील निसर्गात, समाजात होणारे बदल तर दिसणार होतेच, पण मेघदूतातील श्लोक प्रत्यक्षात पाहण्याचीही संधी मिळणार होती. मेघदूतात उल्लेख केलेल्या ठिकाणांची, नद्यांची नावं आज प्रचलित नाहीत. त्यामुळे मराठी अनुवादातून मिळालेली त्या काळची नावं गुगलमध्ये टाकून त्यातून त्या ठिकाणांना, नद्यांना आज काय संबोधलं जातं हे शोधायला सुरुवात केली. त्या काळावर संशोधन केलेले काही पेपर्स आम्हाला मिळाले, ज्यातून अनेक नावांचे संदर्भ लागले आणि चक्क मेघदूताच्या मार्गाशी जुळणारेही होते. तरी काही ठिकाणांच्या आजच्या नावांचा बोध होत नव्हता. तेव्हा डॉक्टर SV भावे यांचं नाव आठवलं. मेघदूताच्या मार्गावरून प्रवास करणार हे सांगितल्यावर बहुतेकांनी डॉक्टर SV भावे यांचं नाव घेतलं होतं. सध्या हयात नसलेले डॉक्टर भावे हे पुण्यातील नामवंत सर्जन होतेच, पण त्याहीपेक्षा ते जास्त ओळखले जायचे ते त्यांच्या धाडसी आणि तितक्याच कल्पक विमान प्रवासासाठी. स्वतःच्या चार्टर विमानातून त्यांनी रामसेतू ते अयोध्या हा रामाच्या लंकेतून परतीच्या प्रवासाचा मागोवा घेतला होता. या प्रवासाचं छायाचित्रण करून रामायणातील वर्णन आणि आकाशातून दिसणाऱ्या या प्रदेशाचं साम्य त्यांनी दाखवून दिलं होतं. यावरील त्यांचं पुस्तकही गाजलं होतं. त्यानंतर डॉक्टर भावे यांनी आपल्या विमानातून मेघदूताचाही मार्ग तपासला होता. त्यासाठी त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला. भांडारकर संशोधन संस्थेतील संशोधकांच्या मदतीने एकेका श्लोकाचा अर्थ समजून घेऊन मेघदूतात वर्णन केलेली ठिकाणं निश्चित केली. रामटेक ते कुरुक्षेत्र असा टप्प्याटप्प्याने मेघदूताचा मार्ग विमानातून तपासला होता. त्यांनी पुढे काल्पनिक अलकानगरीचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या अनुभवावरील पुस्तकाचं प्रकाशन जाहीर झालं, पण दुर्दैवाने प्रकाशनाआधीच त्यांचं निधन झालं. डॉक्टर भावे यांचा मेघदूत मार्गावरील प्रवासाचा अनुभव आमच्या अभ्यासासाठी खूप महत्त्वाचा ठरणार होता. त्यांचं ते अप्रकाशित पुस्तक मिळतं का हे पाहण्यासाठी त्यांचे चिरंजीव डॉक्टर नितीन भावे यांना गाठलं आणि त्यांना प्रोजेक्ट मेघदूतची संकल्पना सांगितली. आम्ही मेघदूताच्या मार्गावरून प्रवास करणार असल्याचं सांगितल्यावर त्यांनी आनंदाने डॉक्टर SV भावे यांचं प्रकाशित होऊ न शकलेल्या पुस्तकाचा प्रूफ आमच्या रेफरन्ससाठी दिलं. इंग्लिशमध्ये लिहिलेल्या या पुस्तकात डॉक्टर भावे यांनी भांडारकर संशोधन संस्थेसोबत मेघदूताच्या वर्णन केलेल्या अभ्यासापासून प्रत्यक्ष विमान प्रवासातील अनुभवाचं वर्णन केलं आहे. डॉक्टर भावे यांच्या अनुभवाचा आम्हाला प्रवासाचा मार्ग निश्चित करण्यासाठी उपयोग झालाच, परंतु त्यांनी त्याआधी मेघदूतातील ठिकाणांवर केलेल्या संशोधनाचाही फायदा झाला. पुढे मेघदूताच्या मार्गावरून जमिनीवरून प्रवास करत असताना डॉक्टर भावे यांना आकाशातून दिसलेल्या दृश्यांशी आपोआप तुलना झाली. मध्य भारतातून मान्सूनबरोबर फिरण्याचं निश्चित केल्यावर त्या प्रदेशाविषयी माहिती जमवण्यास आम्ही सुरुवात केली. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही दिशांनी येणाऱ्या मान्सूनच्या शाखांचा संगम मध्य भारतातच होतो. सातपुडा, विंध्य पर्वतरांगांचा हा प्रदेश मैदानी भागात नर्मदा आणि तिच्या उपनद्यांच्या प्रवाहांनी सुपीक झाला आहे. पश्चिम घाट किंवा ईशान्य भारतात इतका जोरदार पाऊस नसला तरी बंगालच्या उपसागरात वेळोवेळी निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे या भागात चांगलाच पाऊस पडतो. चांगल्या पावसामुळेच या भागात जंगलं, अभयारण्यांची संख्याही मोठी आहे. मध्य भारताचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वही तितकंच आहे. चित्रकूट, उज्जैन, विदिशा, इंदोर, भोपाळ आदी शहरं देशाच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार आहेत. मध्य भारत हा कालिदासाचाच प्रदेश. गुप्त घराण्यातील चंद्रगुप्त दुसरा म्हणजे विक्रमादित्य या राजाचा कालखंड भारताच्या इतिहासातील उज्ज्वल कालखंडांमध्ये गणला जातो. याच्या कालावधीमध्येही इतिहासकारांमध्ये वाद आहेत. काही जणांच्या मते इसवी पूर्व 1 शतक तर काही जणांच्या मते इसवी सनाच्या 5व्या शतकात विक्रमादित्याचा कालखंड येतो. साहित्य, कला आणि विज्ञानाची निर्मिती त्याच्या काळात मोठ्या प्रमाणात झाली. या विक्रमादित्याची राजधानी होती उज्जैन. याच विक्रमादित्याची नवरत्न म्हणजे विविध क्षेत्रातील 9 विद्वानांचं मंत्रिमंडळ प्रसिद्ध होतं. या नवरत्नांमध्येच एक होता कालिदास. संस्कृत साहित्यिकांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असणारा हा कवी, ज्याने अजरामर अशा मेघदूताची रचना केलेली होती. हातात असणारा वेळ आणि प्रवासाचा आवाका लक्षात घेऊन आम्ही यावर्षी मेघदूतातील रामटेक ते उज्जैन
या मार्गाचा अभ्यास करण्याचं निश्चित केलं. तसंच मध्य भारताचा बहुतांश भाग कव्हर व्हावा यासाठी या मार्गाला मध्येच बुंदेलखंडाचीही जोड दिली. सुमारे 1600 वर्षांपूर्वी एका महाकवीने रचलेल्या काव्यातील वास्तव तपासण्यासाठी आम्ही प्रवास सुरू केला. मेघदूताच्या मार्गाने त्याच्या छायेखालूनच त्याच्याच धारांमध्ये भिजत होणारा हा प्रवास मेघदूताच्या श्लोकांमध्ये दडलेली अनेक गुपितं उलगडणार होता. प्रवासाला निघण्याचा आषाढाच्या पहिल्या दिवसाचा मुहूर्त केव्हाच उलटून गेला होता. कारण यंदा मध्य भारतातील मान्सूनच्या आगमनाची तारीख उलटून 10 दिवस झाले तरी तो येण्याचं नाव घेत नव्हता. याच काळात दक्षिण चीनच्या समुद्रात एक चक्रीवादळ तयार झाल्याने मान्सूनचं बाष्प तिकडे खेचलं गेल्याचं आणि मान्सूनचा प्रवाह डिस्टर्ब झाल्याचं हवामान तज्ज्ञांकडून समजलं. पण मान्सून जूनच्या शेवटच्या आठवड्यात मध्य आणि उत्तर भारतात मार्गस्थ होईल असं हवामान तज्ज्ञांनी अंदाजल्यामुळे आम्ही 30 जूनच्या रात्री पुण्याहून नागपूरकडे रवाना झालो. रामटेकला पोहोचायला 1 जुलैची रात्र झाली. मैदानी प्रदेशाच्या मधोमध एकट्याने उभा असणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं रामटेक रामाच्या पदस्पर्शाने पावन झाल्याने तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होतच, पण कालिदासाने मेघदूत लिहिल्यावर या शहराची तीही एक महत्त्वाची ओळख झाली. रामटेकच्या या डोंगरावर असणाऱ्या एका हॉटेलवर रात्री मुक्काम करायचं ठरवलं. हॉटेलच्या गच्चीतून डोंगराच्या एका बाजूला वसलेलं रामटेक शहर दिव्यांनी उजळलेलं दिसलं. मात्र आकाशात एकही ढग नव्हता. नाही म्हणायला बाष्पाचा एक थर आकाशात होता. त्यामुळे शहरापासून दूर असूनही आम्हाला तारे फारसे दिसत नव्हते. उंचावर असूनही वाऱ्याचा लवलेश नव्हता. आपण खरंच मान्सूनचा पाठलाग करायला आहोत ना असा प्रश्न पडावा अशी स्थिती. आषाढाच्या पहिल्या दिवशी याच डोंगरावर उतरलेल्या ढगाकडे पाहून कालिदासाला मेघदूत सुचलं होतं. मात्र आज इथे आषाढाच्या 13व्या दिवशीही तो मेघदूत दूर क्षितिजावरही नजरेस पडत नव्हता. दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली ती विदर्भातील उन्हाळ्याचे चटके जाणून देणारी. मान्सून येण्याआधी कालिदासाच्या यक्षाचे एकांतवासात काय हाल होत असतील याची तेव्हाच कल्पना आली. पण ते असो, कालिदासाने मेघदूत नेमकं कुठे लिहिलं याबाबत तज्ज्ञांमध्ये 2 मतप्रवाह आहेत. काही जणांच्या मते रामटेकच्या डोंगरावर त्या काळी असणाऱ्या आश्रमामध्ये बसून त्याने या काव्याचे लिखाण केलं असावं. या तर्काच्या पुष्ट्यार्थ रामाच्या मंदिराजवळ डोंगराच्या कठड्यापाशी असणारी एक 4 खांबी दगडी रचनाही दाखवली जाते. याच कारणामुळे महाराष्ट्र शासनातर्फे डोंगरावर कालिदासाचं एक स्मारक बांधण्यात आलं आहे. स्मारकाच्या आत कालिदासाच्या विविध काव्यांचं सार दर्शवणारी तैलचित्र लावली आहेत. तर परिसरात संगमरवरामध्ये मेघदूतातील सर्व श्लोक आणि त्यांचं भाषांतर करण्यात आलेलं आहे. कालिदासाने मेघदूत लिहिल्याची दुसरी जागा मानली जाते ती नागरधनचा किल्ला. रामटेकच्या डोंगरापासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या भुईकोट किल्ल्यात कालिदासाचं वास्तव्य होतं. विक्रमादित्याची मुलगी प्रभावती गुप्त हिला विदर्भाची जहागिरी मिळाल्यावर तिच्यासोबत प्रशासक म्हणून कालिदासाची नेमणूक करण्यात आली होती. उज्जैनसारख्या राजधानीच्या ठिकाणावरून विदर्भातील कडक उन्हाळ्याच्या ठिकाणी नेमणूक झाल्यावर कालिदासाची स्वतःची झालेली मनोवस्था त्याने मेघदूतातून यक्षाच्या मुखाने व्यक्त केली असावी असं मानलं जातं. या दाव्याला बळकटी येते ती किल्ल्यापासून दूर दिसणाऱ्या रामटेकच्या डोंगराकडे पाहून. डोंगरावर उतरलेल्या मान्सूनच्या ढगांचं वर्णन हे दूरवरील किल्ल्यावरून दिसणाऱ्या दृश्याशी अगदी मिळतं-जुळतं वाटतं. यासंबंधीच्या श्लोकातून ते स्पष्ट जाणवतं. आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वाकला, टक्कर देण्या तटभिंतीवर क्रीडा तुर्गज जणू ठाकला. पुण्यातील शनिवार वाड्याशी साधर्म्य दाखवणारा नागरधनचा किल्ला लाल रंगाच्या दगडांनी बांधला आहे. तटबंदी सोडल्यास किल्ल्याच्या आत आता काहीच राहिलेलं नाही. तुझ्या प्रयाणा मार्ग सोयीचा आता सांगतो ऐक घनारे, श्रवण योग्य संदेश मागुती कथितो तोही ऐकून घेरे. जाता जाता श्रमशील तेव्हा गिरिशिखरांवर क्षण टेकावे, जरा क्षीण येता सखया विमल झऱ्यांचे पाणी प्यावे. अलकानगरीत असणाऱ्या आपल्या प्रेयसीकडे संदेश धाडण्यासाठी यक्ष मेघदूताला रामगिरी ते अलकानगरीपर्यंतचा रस्ता सांगू लागतो. या मार्गात कधी तो थकला तर त्या प्रदेशातील नद्यांचं झऱ्यांचं जलप्राशन करण्यास सांगतो. तर कधी चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजाला आपल्या जलधारांनी सुखी करण्यास सांगतो. कधी वाटेत दिसणाऱ्या
नयनरम्य प्रदेशाकडे पाहून रेंगाळसं वाटू शकतं, पण तेव्हा त्याला लवकरात लवकर उत्तरेला पोहोचायचं आहे हे मेघदूताला लक्षात ठेवायला सांगण्यास यक्ष विसरत नाही. मेघदूताचा मार्ग मग कधी उत्तरेला तर कधी पश्चिमेला हलके वळून सुरू होतो. आम्ही या भागात असताना अद्याप मान्सूनचं आगमन झालेलं नव्हतं. पण नागरधनच्या परिसरात शेतकऱ्यांनी पेरणी सुरू करून टाकली होती. पावसाची कोणतीही चिन्ह नसताना पेरणी का सुरू आहे असं विचारल्यावर आम्ही काल महापूजा केली आहे, त्याला यावंच लागेल असं खणखणीत उत्तर एका वयोवृद्ध शेतकऱ्याने दिलं. त्याला वाटणाऱ्या या विश्वासाला आधार काय होता हे कळलं नाही. पण दिवसभर उकाड्याने हैराण झाल्यावर दिवस जसा मावळू लागला तसा आकाशाचा रंग बदलला. रामटेकच्या डोंगरावर मेघदूत आकाराला येताना आम्हाला दिसला. हळूहळू वाढत जाऊन त्याने संपूर्ण परिसर व्यापला. पाहता पाहता अंधारून आला आणि क्रीडातुर्गज गर्जना करून बरसू लागला. पावसाच्या धारांमध्येच आम्ही मेघदूताच्या मार्गावरील उत्तरेकडील प्रवास सुरू केला. यक्षाने मेघदूताला रामगिरी पर्वतापासून उत्तरेकडे जाण्यास सांगितलं होतं. त्याच्या या मार्गावर सर्वप्रथम लागणाऱ्या परिसराचं वर्णन पाहिल्यास ते पेंचच्या परिसराशी मिळतं जुळतं असल्याचं दिसतं. पेंचचा परिसर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये विभागला गेला आहे. लहान मोठे डोंगर आणि मैदानी प्रदेशांच्या या भागात गोंड आदिवासींची वस्ती आहे. वर्षानुवर्षे या भागात ते शेती आणि जंगलांच्या साह्याने जगत आहेत. डोंगराला स्पर्श करून जाणाऱ्या आणि वाऱ्याबरोबर उत्तरेकडे मार्गक्रमण करणाऱ्या आहेत त्या प्रचंड आकाराच्या ढगाकडे पाहून या भागातील भोळ्या तरुणी आश्चर्यचकित होतील असं यक्षाने मेघदूताला सांगून ठेवलेलं आहे. काय गिरीचे शिखरच वाहून नेतो, शंकित होतील, चकित लोचनी कुतूहले तुझ भोळ्या सिद्धांगना पाहतील. 2 जुलैला दिवसभर गोंड शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्यावर संध्याकाळी सिल्लारी या गावातील गोंडांनी पावसाला साकडं घालणारा सैला हे पारंपरिक नृत्य आमच्यासाठी सादर केलं. दिवसभर दिसेनासा झालेला मेघदूत मग पुन्हा एकाएकी अवतरून बरसला. दिवसभर दिसत नसला तरी या प्रवासात तो आमच्यासोबत असल्याची जणू ग्वाहीच देत होता. मेघदूतातील श्लोक आणि प्रत्यक्षातील दृश्य यातील साम्य अगदी पहिल्या टप्प्यापासून जाणू लागलं. बॅकग्राऊंडला मेघदूताच्या श्लोकांचं वाचन आणि समोर त्याच्याशी संबंधित दृश्य असे व्हिडिओ घेण्यास आम्ही सुरुवात केली. नुकत्या झाल्या नांगरटीने दरवळणाऱ्या माळावरुनी उत्तरेस जा पुनरपि वेगे पश्चिमेस तू हलके वळुनी. इथून पुढे यक्ष मेघदूताला श्लोकात म्हणल्याप्रमाणे उत्तर पश्चिम म्हणजे वायव्येकडे मार्गक्रमण करण्यास सांगतो. पेनच्या वायव्येस असणाऱ्या आम्रकूट पर्वताच्या म्हणजेच आजच्या पचमढीच्या दिशेने. आमची गाडी पचमढीचा घाट चढू लागली तसे वळणावळणावर सावधानतेचा इशारा देणारे फलक दिसू लागले. या इशारांमध्ये एक इशारा खूप महत्त्वाचा होता ज्याचा मेघदूताशीही संबंध होता. उन्हाळ्यामध्ये जंगलात वणवे लागले तर त्याची प्रशासनाला माहिती द्या. वणवे लागतील अशी कृती करू नका अशा आशयाचे ते फलक होते. जलवर्षावे विझविसी वणवे आम्रकूट स्वागतस सजला. निज शिखरांवर देईल आश्रय प्रवास शिणल्या मेघा तुझला. या श्लोकाचं वास्तव त्या फलकांमधून दिसत होतं. पचमढीच्या जंगलात 1600 वर्षांपूर्वीही उन्हाळ्यात वणवे लागत. कालिदासाच्या नजरेतून ते सुटले नव्हते. पाऊस येण्याच्या आधीचं त्या भागातील निसर्गाचं तंतोतंत वर्णन कालिदासाने केलेलं होतं आणि आजही श्लोकातील ते दृश्य आपल्याला जसंच्या तसं पाहायला मिळतं हे विशेष. पचमढीला आम्रकूट म्हणण्याचं कारण या भागाच्या पायथ्याशी असणारी आंब्याची गर्द वनराई. पावसाळ्याच्या प्रारंभी या भागात इतके आंबे लगडलेले असतात की हा पर्वतच जणू पिवळा भासू लागतो असं वर्णन कालिदासाने केलं आहे. आजही पचमढीचा घाट सुरू होण्याच्या आधी बारी आम नावाचं एक गाव लागतं. या भागातील गावठी आंब्यांसाठी ते प्रसिद्ध आहे. स्थानिक लोक रस्त्याच्या कडेला मुठीत मावतील इतक्या आकाराचे आंबे विकताना दिसतात. आम्ही पचमढीला पोहोचेपर्यंत मध्य प्रदेशवर तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे या भागात हलका पाऊस सुरू होता. मोठ्या कालावधीनंतर मान्सूननेही आपलं मार्गक्रमण सुरू केलं होतं. पूर्ण आकाश ढगांनी व्यापलं होतं. पचमढीचा घाट चढून गेल्यावर पावसाचं प्रमाण वाढलं. पचमढीमध्ये आमच्यासाठी मेघदूतातील आणखीन एक महत्त्वाचा श्लोक होता.
पिकल्या पिवळ्या आम्रफळांच्या राई टाकती उतार झाकून. गिरीवरी त्या काजळ काळा मेघ जरा तू टेकशील क्षण. ते देवांच्या मिथुनांनाही लोभनीय ते गमेल दर्शन. गौरस भोवती मध्ये सावळा दिसेल जणू तो पृथ्वीचा स्तन. पचमडीच्या बाजारपेठेपासून 11 किलोमीटरवर असणारा महादेव पर्वत हा त्या श्लोकाशी संबंधित पर्वत असावा असा उल्लेख डॉक्टर भावे यांच्या पुस्तकामध्ये होता. विमानातून या भागाचं दर्शन घेताना त्यांना कदाचित श्लोकाशी अनुरूप जसंच्या तसं दृश्य दिसलेलं नसावं. महादेव पर्वताकडे जाण्यासाठी गाडी वळणावळणाच्या रस्त्याने उंचावर चढू लागली. मध्येच पावसाच्या सरी, मध्येच धुकं, अशा स्थितीत उंचावरील एका वळणावर अचानक समोरील धुक्याचा पडदा बाजूला झाला आणि समोर जे दृश्य दिसलं त्याने आमच्यापैकी प्रत्येकजण निशब्द झाला. पचमडी परिसरातील सर्वात उंच टोकदार पर्वतावर काळे ढग उतरले होते आणि त्याच्यासमोर एकमेकांना जोडलेले 2 छोटे डोंगर दिसत होते. कालिदासाच्याच भाषेत सांगायचं तर गौरसभोवती मध्ये सावळा दिसेल जणू तो पृथ्वीचा स्तन. समोर दिसणाऱ्या नयनरम्य सृष्टीचं दृश्य कालिदासाने या श्लोकात रेखाटलं होतं. त्याच्या लिखाणानंतर 1600 वर्षांनी आम्ही तो श्लोक सृष्टीवर अवतरल्याचा अनुभव याची डोळा घेत होतो. मेघदूतातून कालिदासाने आतापर्यंत केलेलं भौगोलिक, सामाजिक, नैसर्गिक वर्णन तंतोतंत जुळल्याचं दिसून येत होतं. असं असलं तरी एका गोष्टीत मात्र श्लोक आणि प्रत्यक्ष निरीक्षण यामध्ये साम्य नसल्याचं आढळून आलं. ती म्हणजे वाऱ्याची दिशा. ज्या दिशेला वाऱ्याचा आधार घेऊन मेघदूताला यक्ष पुढे सरकण्यास सांगतो ती आग्नेयेकडून वायव्येकडे अशी आहे. प्रत्यक्षात मात्र या भागात मान्सून काळात वारे नैऋत्येकडून वाहत असतात. पचमडीला हवामानाची निरीक्षण घेताना तर या वाऱ्यांच्या दिशेची त्याहीपेक्षा वेगवेगळी निरीक्षणं मिळाली. या ठिकाणी वायव्येकडून आग्नेयेकडे वारे वाहत असल्याचं आढळून आलं. त्याचं कारणही स्पष्ट होतं. या भागात वाऱ्यांच्या ज्या चक्रीय स्थितीमुळे पाऊस सुरू झाला होता त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वाऱ्यांची दिशा सतत बदलणारी असल्याचं जाणवत होतं. त्यामुळे एका वर्षाचा, त्यातूनही एका विशिष्ट कालावधीच्या निरीक्षणावरून मेघदूतातील ढगांचा रस्ता चुकीचा आहे असा अंदाज बांधणंही योग्य होणार नव्हतं. आमच्या प्रवासाचे 2च दिवस उरले होते आणि त्यात आम्हाला मोठा टप्पा गाठायचा होता. म्हणून उर्वरित 2 दिवसांमध्ये विदिशा आणि उज्जैन या 2 महत्त्वाच्या शहरांशी संबंधित श्लोक तपासायचं आम्ही ठरवलं. विदिशा पचमडीच्या वायव्य दिशेला आहे. डोंगराळ भागातून उतरल्यावर नर्मदेचा सुपीक प्रदेश लागतो. तो ओलांडून सांची आणि मग विदिशा ही शहरं लागतात. सांचीला रात्री मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढला होता. आम्ही सकाळीच विदिशाच्या दिशेने निघालो. दरम्यान विदिशा संबंधीच्या श्लोकाच्या आधीच्या श्लोकाचं आकलन मेघदूताच्या वेगवेगळ्या भाषांतरात वेगवेगळं असल्याचं आम्हाला जाणवत होतं. मात्र शांता शेळके यांच्या भाषांतराला शब्दशः गृहीत धरलं तर त्यातून अजून एक नवीन गोष्ट समोर आली. तो श्लोक होता, पीतशुभ्र उमलले केवडे जिथे वनांच्या सीमेवरुनी, घरटी बांधिती गाव कावळे गजबजले चैत्यतयांनी, दशार्ण देशा जवळी येता बघशील पिकल्या जांभूळ राई, जरा विसावा घेऊन बघतील थबकून तेथे राजहंसही. या श्लोकामधील दशार्ण देश म्हणजे छत्तीसगड असून त्याची राजधानी विदिशा असल्याचं काही अनुवादकांनी म्हणलेलं आहे. पहिल्या श्लोकातील चैत्य या शब्दाचा अर्थ पूजनीय असा घेतला जाऊ शकतो. तसेच चैत्यस्तूप म्हणूनही केला जाऊ शकतो. डॉक्टर भावे यांनी त्यांच्या पुस्तकात विदिशाकडे जाताना वाटेत लागणाऱ्या सांचीच्या स्तूपाचा उल्लेख मेघदूतात कसा नाही असा प्रश्न उपस्थित केला होता. तो कदाचित त्या शब्दाचा दुसरा अर्थ गृहीत न धरल्यामुळे असावा. सांचीच्या स्तूपाची निर्मिती सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात केली होती. विक्रमादित्याचा कालखंड कोणताही इतिहासकारांचा धरला तरी तो त्यानंतरचाच असल्यामुळे त्याच्या दरबारातील कालिदासाला या स्तूपाची माहिती असायला हवीच होती. मूळ संस्कृत श्लोकातील कुलग्राम चैत्य या शब्दाचा अर्थ चैत्यस्तूप म्हणून घेतल्यास मेघदूतात सांचीचा उल्लेख झालेला आहे असं म्हणता येऊ शकतं. या भागात फोटोग्राफी करताना आम्हाला अनेक मायग्रेटेड बर्ड्सही दिसून आले ज्यांचा उल्लेख श्लोकात आढळतो. तसेच त्यापुढील श्लोकाचा संदर्भही चैत्य हा शब्द चैत्यस्तूप असण्याची शक्यता वाढवतो. तो श्लोक म्हणजे, त्याच दिशेला दिसेल तुझला नामवंतती विदिशा नगरी,
कामी जनांचे वांछित तेथे रे मनी शंका न धरी. सांची आणि विदिशा ही जवळजवळ असणारी शहरं आहेत हे महत्त्वाचं. पावसाची उघडझाप सुरू होती. रस्त्यावरील वर्दळ वाढली तसं विदिशा जवळ आल्याचं जाणवलं. एका पुलाजवळ आल्यावर बाजूला बोट दिसला, बेतवा नदी. हीच मेघदूतातील वेत्रावती. या श्लोकात यक्ष मेघदूताला म्हणतो, गरजून लहरी उठवून तीरी जळचुंबा या लवशील तेव्हा, किंचित भुवया करून वाकड्या वेत्रावती तुझं खुणवील तेव्हा. नदीचं पात्र अर्ध कोरडं होतं. पुलाखाली उतरल्यावर नदीच्या पात्रामध्येच काही जुन्या मंदिरांचे अवशेष इस्तता विखुरलेले. क्षितिजाच्या दिशेने पाहिल्यावर नदी नागमोडी वळण घेऊन शहराला वळसा घालत होती. त्या वळणावरच मान्सूनचे ढग नदीवर रेलू पाहत असल्याचं दृश्य दिसलं. आणखीन एका श्लोकाचं वर्णन प्रत्यक्ष समोर दिसणाऱ्या दृश्याशी मिळतं जुळतं ठरलं. विदिशा मध्य प्रदेशमधील एक टिपिकल जुनं शहर. गजबजलेल्या गल्ल्या, त्यांमधली बाजारपेठ, रस्त्यांवर ट्रॅफिक जाम, टांगे, रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसलेल्या गायी, बाजूला रस्त्याच्या कडेला जिलेबी तळणारा हलवाई. अर्थात हे दृश्य आजचं. कालिदासाने वर्णन केलेली विदेश नगरी ही रसिकांची मनोहर नगरी होती. या शहराला मेघदूतात घेण्यामागे आणखीन एक कारण असेल ते म्हणजे विदिशा हे एक नगर म्हणून त्या काळी महत्त्वाचं होतंच, पण विक्रमादित्याने ते लढाईत जिंकून घेतलेलं होतं. विदिशा नगरीवर जमा झालेल्या मान्सूनच्या ढगांचं चित्रीकरण करण्यासाठी आम्हाला एक उंच जागा हवी होती. तोच शहराच्या मधोमध असणारा एक मोठा खडक दिसला. याला लोहांगी पहाड म्हणतात. या खडकावर हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध अशा तीनही धर्मांची ऐतिहासिक बांधकाम असल्यामुळे ही आर्किओलॉजिकल साईट आहे. मात्र ती नेमकी सोमवार असल्यामुळे बंद होती आणि त्यामुळे आम्हाला वर जाणं शक्य नव्हतं. मात्र काही लहान मुलं कुंपणावरून उड्या मारून उभ्या खडकातील कपारी आणि त्यातून उगवलेल्या झाडांचा आधार घेत वर जाताना दिसली. मग आमच्यापैकी 4 जण कॅमेरा घेऊन त्यांच्या पाठोपाठ मोठ्या कष्टाने वर गेलो. एका छोट्या मैदानाएवढ्या जागेत जुन्या मंदिराचे किंवा त्या काळच्या महालाचे अवशेष पडलेले दिसले. त्याच्यात जवळ महादेवाचं एक प्राचीन पडकं मंदिर, त्याच्या समोरच दर्गा आणि या दोन्हींच्या बाजूला बौद्धकालीन रचना. एक प्रकारे हा छोटासा परिसर विदिशाची सामाजिक रचना दाखवत होता. त्या लोहांगी पहाडाच्या कठड्यापाशी गेल्यावर दूरपर्यंत आणि अतिशय गजबजलेली विदिशा दिसेल त्या जागेवर हवं तसं बांधकाम करून बांधलेली घरं, रस्त्यांचा पत्ताच नाही. घरांच्या छतांच्या गर्दीतून वर आलेले मंदिराचे कळस, मशिदींचे घुमट आणि सर्व बाजूने ऐकू येणारं बॉलिवूडचं संगीत. मेघदूतातील विदिशा नगरी ही नक्कीच नव्हती, पण या विदिशावरही तो मेघदूत उतरलेला आम्हाला दिसला आणि तो तसाच बरसलाही. विदिशापासून 8 किलोमीटरवर नीचई म्हणजे नीच नावाचा पर्वत आहे. कालिदासाने या पर्वताचं केलेलं वर्णनही इंटरेस्टिंग आहे. विदेशातील त्या काळची सांस्कृतिक सामाजिक स्थिती त्यातून प्रतिबिंबित होते. यक्ष मेघदूताला म्हणतो, नीचै नामक गिरीवरी त्या थांब जरासा विश्रांतीस्तव. कदंब पुष्पी टपोर फुलला रोमांचित जणू भेटीने तव. गणिकांसंगे जिथे शिळांवर संभोगातुर रमले पुरजन. गंध दरवळे रतिलीलेचा सुचवे त्यांचे प्रमत्त यौवन. नीच पर्वत म्हणजे त्या काळचं वेश्यागृह. मात्र ज्या प्रकारे कालिदास त्याचं रसभरीत वर्णन करतो त्यावरून तेव्हा याला असणारी सामाजिक स्वीकृतीही दिसून येते. या पर्वताच्या पायथ्याशी खडकामध्येच लेण्यांमध्ये काही खोल्या बनवण्यात आल्या आहेत. त्यांचा वापर रतिलीलेसाठी होत असावा असं कालिदासाच्या श्लोकांमधून जाणवतं. विक्रमादित्याने विदिशा जिंकून घेतल्यावर त्याच्या विदिशातील प्रशासकाने त्याच्या विजयानिमित्त या पर्वतांवर लेण्यांप्रमाणेच काही मंदिरंही कोरली. पर्वताच्या शिखरावर राजवाड्यासारखी काही रचनाही त्यावेळी बांधली असावी त्याचे पडके अवशेष वर चढून गेल्यावर पाहायला मिळतात. मेघदूताला यक्ष नुसता मार्ग सांगत नाही, तर त्या मार्गावर पावसाळ्याच्या आगमनादरम्यान दिसणारं जिवंत चित्रणही तो रेखाटतो. या चित्रणामध्ये त्या भागातील नद्या, वनस्पती, फळफुलं, पक्षी हे सर्व येतातच, पण त्या ठिकाणची संस्कृतीही व्यक्त होते. हे चित्रण वाचताना कालिदासाने याच मार्गावरून स्वतः प्रवास केला असल्याचंही पदोपदी जाणवतं. मेघदूताचा नैसर्गिक मार्ग विदिशानंतर दशपूरकडे जातो. मात्र आपलं स्वतःचं शहर उज्जैन आणि त्याचं वैभव याचं मेघदूताला दर्शन घडवण्याचं मोह कालिदासाला आवरलेला नाही.
म्हणूनच जरी वाकडी वाट तरीही उत्तरेस तू जलदा जाई, उज्जैनीचे सौंध मनोहर सखया विन्मुख तया न होई. असं म्हणून उत्तर वायव्येकडील वाट थोडीशी वाकडी करून तो नैऋत्येकडील उज्जैन शहराला भेट देण्याचं मेघदूताला आवाहन करतो. या आवाहनानुसार आम्ही आमची गाडी वळवली आणि भोपाळ मार्गे उज्जैनकडे निघालो. याच काळात मध्य प्रदेशमधील चक्रीय स्थिती आणखी तीव्र होऊन त्याचं कमी दाबाचं क्षेत्र झालं होतं आणि योगायोगाने आम्ही त्याच्याच खालून प्रवास करत होतो. या हंगामातील पहिलाच मुसळधार पाऊस त्यावेळी आम्ही अनुभवला. उज्जैन हे मध्य प्रदेशातील प्रमुख शहर. आज भोपाळ इतकं त्याला महत्त्व नसलं तरी या भागातील महत्त्वाच्या राजाची, विक्रमादित्याची ही राजधानी. महाभारतापासून उज्जैनीचे उल्लेख आढळतात. 12 ज्योतिर्लिंगांमधील महाकालाचं मंदिर आणि कुंभमेळ्याच्या 4 ठिकाणांपैकी एक असल्यामुळे धार्मिकदृष्ट्या उज्जैनचं महत्त्व मोठं आहे. विक्रमादित्याच्या राजधानीचं ठिकाण असल्यामुळे त्या काळी या शहराचं वैभवही मोठं होतं आणि कालिदासाचं स्वतःचंच शहर असल्यामुळे मेघदूताच्या उत्तरेकडील मार्गात नसूनही त्यांनी या शहराचं वर्णन करण्यासाठी 10 श्लोक रचले आहेत. त्या काळच्या उज्जैनचं वर्णन करताना कालिदास म्हणतो, उदयन वासव दत्ता प्रणयी कथा जेथले वृद्ध सांगती, अवंतीस त्या प्रथम पोचुनी गाठ विशाला नगरी पुढती. स्वर्गी गेले त्यांनी आपुले पुण्य तेथले उणवल्यावर, ही नगरी जणू उरल्या पुण्ये स्वर्गखंड आणियला भूवर. आणखी एका श्लोकातून त्या काळचं उज्जैन कसं असेल याचा अंदाज येतो. मणिमालांतून हिरे जडविले अगणित जेथे शंख शिंपले, हरित तृणासम चमकती पाचू किरण जयांचे भवती फाकले. प्रवाळ खंड ही विक्रीसाठी पेठांमधून जिथे मांडले, वैभव तिथले बघता वाटे सागरी केवळ जलच राहिले. मेघदूतातील क्षिप्रा नदीला आज क्षिप्रा म्हणून ओळखलं जातं. तिच्याच काठावर असणाऱ्या महाकालाच्या संध्याकाळच्या आरतीला उपस्थित राहून नगऱ्यांच्या आवाजाला आपल्या गर्जनेची साथ देण्याचं आवाहन यक्ष मेघदूताला करतो. आदल्या दिवशी श्रावणी सोमवार होऊन गेल्यामुळे उज्जैन मंगळवारीही गजबजलेलं होतं. गर्दीतून वाट काढत आम्ही शिप्राच्या रामघाटावर पोचलो. घाटावर फारशी गर्दी नव्हती. तिथेच बोटिंगची सुविधा असल्यामुळे डॉक्युमेंटरीसाठी शिप्रेच्या आणि महाकाल मंदिराशी संबंधित श्लोकाचं चित्रीकरण करायला आम्ही बोटीने नदीच्या पात्राच्या मधोमध गेलो. कॅमेऱ्याच्या फ्रेमच्या मधोमध क्षितिजावर नदीला टेकलेले मॉन्सूनचे ढग, दोन्ही बाजूनी मंदिरं, घाटांवर आपली पापं नदीत विसर्जित करणारे भाविक आणि बॅकग्राऊंडला रमणींचा रतिखेद निवारी कुरवाळूनी त्या सुखद स्पर्शी, शिप्रेवरचा शीतळ वारा सजण आर्जवी जणू मधुभाषी. या श्लोकाबरोबर आमच्या रामटेक ते उज्जैनपर्यंतच्या मेघदूताच्या मार्गाचा मागोवा संपला. कधी गडद सावली देणाऱ्या, कधी जोरदार बरसणाऱ्या, तर कधी एकाएकी गायब होणाऱ्या मेघदूताबरोबर कालिदासाने सांगितलेल्या मार्गावरून आम्ही प्रवास केला. टप्प्याटप्प्यावर त्या श्लोकांचं वर्णन प्रत्यक्षात तंतोतंत जुळत असल्याचं आम्हाला दिसून येत होतंच, पण त्याबरोबर त्यामागील विज्ञान आणि या प्रदेशाचा सखोल अभ्यास आणि कालिदासाची अफाट प्रतिभा यांचाही उलगडा होत गेला. उज्जैनला कालिदासाच्या काळापासून मिळालेला सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न मध्य प्रदेश सरकारच्या वतीने करण्यात आला आहे. कालिदासाच्या नावाने कालिदास संस्कृत अकादमी उज्जैनमध्ये कार्यरत आहे. कालिदासाच्या सर्व साहित्यांचं संवर्धन, संशोधन आणि त्यांचं विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्याचं काम या ठिकाणी 3 दशकांहून अधिक काळ सुरू आहे. मेघदूतातील विज्ञानासंबंधी आधी कोणी काही संशोधन केलं आहे का हे पाहण्यासाठी आम्ही कालिदास अकादमी गाठली. आमच्या येण्याचं कारण सांगून संचालकांना भेटायचं आहे असं सांगितल्यावर तिथील अधिकारी म्हणाला, तुम्ही अगदी वेळेवर आलात. आमच्या संचालकांची भोपाळला बदली झाली आहे. तिकडे जाण्यासाठी ते गाडीतच बसले आहेत. काही विचारायचं असेल तर तिथेच विचारा. संचालक PN शास्त्री म्हणजे संस्कृत पंडित या शब्दाला अगदी साजेसं व्यक्तिमत्व. त्यांना निघण्याची घाई असूनसुद्धा आम्ही महाराष्ट्रातून मेघदूताच्या मार्गाचा मागोवा घेत आल्याचं समजल्यावर प्राध्यापक शास्त्री पुन्हा केबिनमध्ये आले आणि कालिदास आणि मेघदूतावर उत्स्फूर्त बोलू लागले. कालिदासाचा कालावधी कोणता यावर अभ्यासकांचं अजूनही एकमत नाही. उलट कालिदास 1 नसून 3 असावेत असंही सांगणारे अभ्यासक आहेत. काव्य लिहिणारा, नाट्य लिहिणारा आणि महाकाव्य लिहिणारा कालिदास एक नाही असा त्यामागील तर्क आहे. मात्र या कालिदासाच्या नावाने ज्ञात सर्व साहित्याची भाषा ही एकाच माणसाची असू शकते या निष्कर्षाप्रत आम्ही आलो आहोत.
त्यामुळे कालिदास एकच होता असे आम्ही मानतो. मेघदूत या काव्यातून कालिदासाने निसर्ग, पर्यावरण, समाज, संस्कृती या सर्वांचा मेळ साधला असला तरी या सर्व गोष्टींच्या ज्ञानामध्ये तो स्वतः विद्वान होता असं नाही. मात्र तो उत्तम रचनाकार होता. विक्रमादित्याच्या दरबारी कालिदासाप्रमाणेच अनेक विषयांचे विद्वान शास्त्रज्ञ होते. तेव्हा त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी मेघदूत रचला असावं असं म्हणायला पुष्कळ वाव आहे. या नवरत्नांमध्ये आचार्य वराहमिहीर हे प्रसिद्ध हवामानशास्त्रज्ञही होते हे लक्षात घ्यायला हवं. आमच्या मेघदूत मार्गाच्या पाठलागाच्या समारोपादरम्यान प्राध्यापक शास्त्रींच्या या माहितीमुळे आमच्या मनात निर्माण झालेल्या अनेक शंकांना बळकटी तर मिळालीच, पण मेघदूतातील विज्ञानासंबंधी ज्या काही शक्यता आम्ही वर्तवत होतो त्यांना आता आधारही मिळू लागला. इतिहासाचे गोडवे गाताना त्या काळच्या व्यक्तिमत्वांवर आपण आपल्या कल्पना लादून त्या अधिक रंजक बनवण्याचा प्रयत्न करतो असं आमच्यात लक्षात आलं. पण त्यामुळे आपण वास्तवापासून तर दूर जातोच, पण सत्यावरही अन्याय करतो. काही वेळा सत्य आपल्या कल्पनेपेक्षाही भव्य असू शकतं याचा मात्र आपण विचार करत नाही. कालिदासाच्या बाबतीत असंच काहीसं झालं असावं असं वाटून गेलं. कालिदासाने रामाच्या लंकेपासून अयोध्येपर्यंतचा रेखाटलेला मार्ग असेल किंवा रामटेकपासून अलकानगरीपर्यंतचा मेघदूताला सांगितलेला मार्ग असेल, त्यातील वर्णनं पाहून प्राचीन संस्कृतीचा कळवळा असणारे काही अभ्यासक कालिदासाकडे विमानासारखं साधन असावं किंवा तशी काहीतरी सोय असावी असा दावा करतात. मात्र मेघदूताच्या मार्गावरून फिरल्यावर आम्हाला उलट त्याच्या सूक्ष्म निरीक्षणांची जाणीव अधिक झाली. प्रत्येक प्रदेशात पावसाळ्याच्या काळात उगवणाऱ्या वनस्पती, उमलणारी फुलं, फळं, त्या भागात आढळणाऱ्या जाती, जमाती, त्यांचे वेश, भाषा, संस्कृती, त्या भागाच्या भौगोलिक रचनेप्रमाणेच पावसाच्या आगमनाबरोबर झालेले बदल हे सर्व एरियल व्ह्यूमधून कसे टिपले जातील. कालिदासाला विमानात बसून त्याचं उदात्तीकरण करण्याच्या अट्टहासामध्ये आपण त्याच्या किंवा त्याने ज्यांच्याकडून ही माहिती मिळवली असेल त्यांच्या या निरीक्षणाच्या प्रतिभेवर किती अन्याय करत असतो हे त्यांच्या कसं लक्षात येत नाही. उज्जैनवरून आम्ही मेघदूताच्या उलट्या दिशेने प्रवास सुरू केला आणि कालिदासाचा मेघदूत आपल्या नैसर्गिक मार्गाने उत्तरेकडे मार्गस्थ झाला. मेघदूतातील उल्लेख प्रत्यक्ष पाहायला मिळाल्याचा आश्चर्ययुक्त आनंद आम्हाला होताच. पण अजूनही एक प्रश्न मनाला सतावत होता. कालिदासाची सर्व वर्णनं जशीच्या तशी अस्तित्वात असताना ढगांची आणि वाऱ्यांची दिशा कशी चुकत होती. मेघदूत हा मॉन्सूनचा ढग असताना त्यामागील हवामानशास्त्रालाच आधार नाही असं कसं होऊ शकतं. 10 जुलैचा सॅटेलाईट फोटो आणि मॉन्सूनची प्रगती पाहण्यासाठी IMDची वेबसाईट उघडली. मॉन्सूनने आज वायव्येकडे आणखी प्रगती केली होती. IMDतर्फे मॉन्सूनची प्रगती दाखवण्यासाठी एक नकाशा प्रसिद्ध केला जातो. त्या नकाशावर लाल तुटक रेषांनी मॉन्सूनच्या विविध प्रदेशातील आगमनाच्या सर्वसाधारण तारखा दाखवलेल्या असतात आणि त्याच्यावर हिरव्या रंगांच्या रेषांनी त्या सर्वसाधारण तारखांच्या तुलनेत या वर्षीची प्रगती काय हे दाखवलेलं असतं. हा नकाशा नीट निरखून पाहिल्यावर आम्हाला पडलेल्या कोड्याचा लगेच उलगडा झाला. इतके दिवस ज्या मेघदूताचा आम्ही एक ढग म्हणून पाठलाग करत होतो, त्याचा मार्ग चुकतो कसा यावर विचार करत होतो, तो मेघदूत खरं तर वाऱ्यासोबत वाहणारा ढग नसून खुद्द मॉन्सूनच आहे हे लख्ख चमकून गेलं. यक्षाने सांगितलेल्या मार्गावरून एका ढगाचा फिरत फिरत प्रवास होत नाही, तर मॉन्सून जसा जसा उत्तरेकडे वायव्येकडे सरकतो तसाच मेघदूतातील मार्गही जातो. मेघदूतात वर्णन केलेल्या ठिकाणांचा जसा क्रम आहे तसाच मॉन्सूनचा त्या भागात दरवर्षी पोहोचण्याचा सर्वसाधारण क्रम आहे. हा विचार मनात आल्या आल्या प्रवासातील एक एक संदर्भ उलगडू लागले. आषाढाच्या पहिल्या दिवशी मध्य भारतात पोहोचणारा मॉन्सून टप्प्याटप्प्याने वायव्येकडे जसा पुढे सरकतो त्याच दिशेने मेघदूताच्या मार्गावरील स्थळांच्या क्रमाने आम्ही प्रवास केला होता. याचाच अर्थ त्या मार्गावरील प्रत्येक ठिकाणी मॉन्सून कधी पोहोचतो याची माहिती कालिदासाच्या काळात उपलब्ध होती. यातून पुढे जाऊन आणखीन एक गोष्ट समोर येते. पावसाच्या आगमनाच्या एखाद्या प्रदेशातील तारखा निश्चित करण्यासाठी किमान 50-60 वर्षांची निरीक्षण हातात असावी लागतात. ही निरीक्षण घेणारी व्यवस्था भारतात त्या काळी अस्तित्वात होती असं मानायलाही खूप वाव आहे. मेघदूताच्या 5व्या श्लोकात कालिदास म्हणतो, धूर, पाणी, ऊन आणि हवेच्या संयोगातून बनलेला ढग कधी एखाद्या चतुर प्राण्याप्रमाणे कोणाचा संदेश पोहोचू शकतो का? ढगांची निर्मिती कोणकोणत्या घटकांपासून होते याचं कालिदासाने केलेलं वर्णनही त्याच्या समकालीन हवामानशास्त्राच्या प्रगतीचं उदाहरण मानता येईल. मेघदूताच्या मार्गावरून प्रवास सुरू करण्याआधी त्या श्लोकांमध्ये दडलेल्या या विज्ञानाची आणि इतक्या शक्यतांची आम्हाला मुळीच कल्पना नव्हती.
पूर्वमेघातील एक एक श्लोक प्रत्यक्षात पृथ्वीवर अवतरलेला पाहून आम्हाला अत्यानंद होत होताच, पण हा प्रवास पूर्ण होत असताना मेघदूतातील हवामानशास्त्राचा झालेला उलगडा आमच्यासाठी त्याहून अधिक महत्त्वाचा होता. कारण आमचा अभ्यास हा आता एका प्राचीन काव्यातील वास्तवाच्या शोधापर्यंत मर्यादित राहिलेला नव्हता, तर ते काव्य घडवणाऱ्या हवामानशास्त्राचीच निर्मिती मुळी कशी झाली, हा त्याहून मोठा प्रश्न आमच्या समोर घेऊन उभा होता. उज्जैनहून आम्ही पुण्यात पोहोचलो आणि दुपारी IMDच्या वेबसाईटवर अपडेट आला, मॉन्सूनने पूर्ण भारत व्यापला. मनात विचार आला, मेघदूताचा प्रवास पूर्ण झाला.